नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, लहान मुलं जी कुरकुरे खातात त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत आणि खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ते पण कसे त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता मी बरेच बघते, एकदा हॉस्पिटलला मी ॲडमिट होते, त्यावेळेला माझ्या बाजूला एक पोरगं होतं 12 वर्षाचं, 10-12 वर्षाचं पोरगं होतं आणि त्याच्या पोटाला आहे ना छाले पडले होते. तर आता ते पोरगं इतकं रडत होतं, 8 दिवस झाले ॲडमिट झालेलं होतं, इतकं रडत होतं आणि म्हणत होतं की कुरकुरे दे. तो जेवणच जेवायचा नाही आयुष्यात. काय असं शिकवलं आईवडिलांनी त्याला, जरा भूक लागली की खा कुरकुरे, जरा भूक लागली की इकडून आलं तिकडून आलं खा कुरकुरे. कुरकुऱ्याने होणारे गंभीर परिणाम माहीत नाही अजून काय होते. बरेचसे पालक, अजूनही सांगते मी, इतके गंभीर परिणाम होतात ना की कुरकुरे तुम्ही तुमच्या मुलांना अजिबात देऊ नका. कारण त्या मुलाला कुरकुरे खाऊन 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 पोटाला छाले पडले होते आणि त्या पोराची एंडोस्कोपी करायची होती. मग मी सांगते तुम्हाला, जर तुम्ही डोळ्यांनी पाहिलं असतं ना त्या पोराची हाल, तर कुरकुऱ्याचं नावसुद्धा नाही, कुरकुरे बघणारसुद्धा नाही, तर असली हालत झाली होती. तर आत्ताच्या पालकांना मला खरंच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलाला, उपाशी राहू द्या, काही राहू द्या, पण तुम्ही तुमच्या मुलाला कुरकुरे देऊ नका. कुरकुरे हे कसे, तुम्हाला ट्राय जर करून बघायचं असेल ना, तर कुरकुऱ्यातला एक कुरकुरा घ्यायचा आणि गॅसवर असं धरायचं जाळावर, त्याच्यात नाही ना असं तेलकट तेलकट थेंब खाली पडतात. जसं काय आपण प्लास्टिकच पेटवलं आहे, ते प्लास्टिकची वस्तू पेटवली आणि थेंब थेंब खाली पडतं. त्या कुरकुऱ्याचं आहे ना असं होतं की जाळावर धरलं ना त्याचे थेंब पडतात आणि चिवट चिवट होतं. मग मला सांगा, ते कुरकुरे खाल्ल्यानंतर त्या आतड्याला किती चिटकत असेल विचार करा. आपल्या शरीराच्या गरमीने त्या पोटाच्या आतड्याच्या अन्ननलिकाला छाले पडतातच, पण आजूबाजूला सगळं थर चिकटलेला, जसं काही ते प्लास्टिक असतं असं ते प्लास्टिकसारखं दिसणारं कुरकुरे मी स्वतः अनुभवलं आहे. ते एक दिवस मी गॅसवर असं धरलं आणि जाळून बघितलं, तर त्याचं ना असं प्लास्टिक जाळल्याचे कसे थेंब पडतात तसे थेंब पडत होते. बापरे, म्हटलं आपण मुलांना काय देतोय खायला, विष घालतो की काय. आपल्याला तेवढ्यापुरतं बरं वाटतं की मुलगा रडायला लागले की आपण लगेच 10 रुपयाचे कुरकुरे आणून देतो, पण अतिशय घाणेरडं कुरकुरे हे कधीही मुलाला देऊ नका, नाहीतर कितीतरी आजाराला सामोरं जावं लागेल. आणि आणि काय होतं, मुलं आहे ना ते कुरकुरे खाऊन, असं खाऊन 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 एक लठ्ठपणा होतो आणि ओबेसिटीकडे जायला लागतात ती मुलं. एवढा लठ्ठपणा की त्यांना अभ्यास करायचा कंटाळा आणि मेंदूचा विकास पण थांबतो, कारण मेंदूवर होणारा परिणाम, कारण त्यांना एकच कुरकुरे म्हणजे काय सर्व जगच आहे की काय असं वाटतं, दुसरं काय नाहीच आहे. तर बापरे, जर तुम्ही तुमच्या मुलाला आनंदी आणि निरोगी जर ठेवायचं असेल तर तुम्ही हे कुरकुरे पहिले बंद करा. कारण कुरकुऱ्याचं असे मी पेशंट पाहिलेले की ते कुरकुरे खाऊन अक्षरशः मरणाच्या दारामध्ये लोटले गेले. ती मुलं, 10 वर्षाची मुलं, 6 वर्षाची, 7 वर्षाची, अशी मुलं बघून मलाच इतकं हे वाटलं की पालक असे कसे असू शकतात. पालकांना तुम्हाला सांगते मी, कुरकुरे मुलांना देऊ नका. तुम्ही घरात शेंगदाण्याचा लाडू करा, घरात तुम्ही असे पदार्थ करा, काय काय मुलांना करून खायला घाला. तुम्ही तुमच्या घरात एखाद्या वेळेला महिना 15 दिवसातनं पापड बिपड तळण्याचे प्रकार असं करून द्या, थालीपीठ करून द्या, मुगाच्या डाळ याचे संपूर्ण पिठाचे थालीपीठ करून द्या, छोटे छोटे पुरी करा. थोडंफार तेवढं तर आपल्या घरातलं चालतं. आणि टिश्यू पेपरवरती सगळं तेल काढून ते मुलांना द्या तुम्ही, कारण खूप हाल मी मुलांची बघितलेले आहेत. अजिबात तुम्ही ना आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही त्या मुलाला कुरकुरे बिलकुल देऊ नका. हात जोडून पाया पडते तुम्हाला, बिलकुल कुरकुरे देऊ नका. कुरकुऱ्यामुळे पोटाला छाले पडले आणि पोटाच्या आतड्यांना चिकटलं गेले ते कुरकुऱ्याचं.
त्यामुळे खूप मुलं अशी आजारी पडलेली. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच माझा व्हिडिओ मी हे कळकळीने सांगते तुम्हाला, लहान मुलांच्यामध्ये तुम्ही असं हायगाय करू नका आणि विश्वास ठेवा. आत्ता जर देत असेल तर आत्ताच बंद करा तुम्ही तुमच्या मुलाचे कुरकुरे. धन्यवाद. मी एवढंच बोलू शकते, बाकी काही नाही.